नाशिक आणि नवी मुंबई नंतर आता नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। पण मोदींच्या दौऱ्याच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार आहेत। त्यामुळे देशातील दोन दिग्गज नेते एकाच दिवशी एकाच शहरात म्हणजे सोलापुरात जाणार आहेत। त्यामुळे आजपासूनच जिल्ह्यातले राजकारण शिगेला पोहोचलेलं आहे। लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे दौरे सुरू केले आहेत। आधी नाशिक आणि नवी मुंबईचा दौरा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला 15,000 घरांच्या हस्तांतरणाच्या कार्यक्रमासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। पंतप्रधानांचा सोलापूरचा दौरा महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे। पण मोदींच्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा सोलापूर जिल्ह्यातच असतील। पवार हे 2 दिवस सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातल्या राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। त्यामुळे दोन दिग्गज नेते एकाच दिवशी एकाच जिल्ह्यात असल्याने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। 2019 ला मोदी साहेबांना शब्द दिला होता, ह्या घरांचं, या कष्टकऱ्यांच्या घराचं भूमिपूजन मी करतो आणि चावी देणारही मी येणार आहे। म्हणजे मोदींची ही गॅरंटी, एखादा शब्द दिले की मोदी साहेब कधी त्याला दुर्लक्ष होऊ देत नाही, ते पाळतात। आणि आमच्यामध्ये हा उत्साह आहे की लोकसभेच्या तोंडावर की मोदी साहेबांचा दौरा सोलापूरमध्ये होत आहे, की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम सगळ्यांमध्ये मोठा उत्साह आहे। आत्ताही आम्ही कार्यकर्ते सगळे बसले आहेत, कार्यक्रमाचं नियोजन करतोय। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणितांचा विचार केला तर 2 लोकसभा आणि 11 विधानसभेच्या जागा आहेत। यातील दोन्ही लोकसभेच्या जागा महायुतीकडे आहेत, तर तब्बल 10 विधानसभेचे आमदार सुद्धा महायुतीचेच आहेत। प्रणिती शिंदे यांच्या रूपाने महाविकास आघाडीकडे फक्त एकच आमदार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा झंझावात पाहायला मिळाला होता। हे चित्र बदलण्यासाठी यावेळी शरद पवार मैदानात उतरलेत। शरद पवार कार्यकर्त्यांच्या सोबत असणारा थेट संपर्क वाढवून यावेळेला महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील असं राष्ट्रवादीला वाटतंय। लोकसभेच्या दृष्टिकोनातून सोलापूर, माढा या जागा भाजप आणि मित्रपक्षांसाठी प्रतिष्ठेच्या, तर दुसरीकडे शरद पवार यांना पक्षफुटीनंतर सोलापूर जिल्ह्यातलं त्यांचं प्राबल्य तपासण्याची ही संधी आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा दौरा हा शेतकऱ्यांसाठी आहे, येथील नागरिकांसाठी आहे, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहे। आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा नागरिकांच्या प्रश्नासाठी ग्राउंड लेवलला येऊन झगडत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पण नरेंद्र मोदी आज जे सोलापूरमध्ये येतात विकास कामाच्या उद्घाटनासाठी, पण ती विकास कामं आदरणीय माजी आमदार नरसाई आडम यांनी केलेल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत, पण त्यांनी असं विशेष काही करून सोलापूरला काही दिलेलं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे 19 जानेवारीला एकाच दिवशी सोलापूर जिल्ह्यात असतील। त्यामुळे दोन्ही नेते नेमकं काय भाष्य करतात, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण एकाच दिवशी दोन्ही दिग्गजांच्या दौऱ्यामुळे सोलापुरातलं राजकीय वातावरण मात्र ढवळून निघू लागलंय। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।